बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे महापालिका अग्निशमन, घनकचरा आणि उद्यान विभागांमध्ये नवीन हायटेक वाहने दाखल झाली आहेत. यात उंच इमारतींमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागात आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर वाहने, शहरातील रस्ते स्वच्छतेचा दर्जा उंचवण्यासाठी आधुनिक रोड स्वीपर मशीन, तसेच उद्यान विभागामध्ये धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटण्यासाठी हायड्रोलिक एरियल लिफ्ट या वाहनांचा समावेश आहे. यामुळे आता आग विझवणे, रस्ते साफसफाई आणि झाडांच्या फांद्या छाटणी सुपरफास्ट होणार आहेत. ठाणे महापालिकेच्या विविध विभागांसाठी अत्याधुनिक वाहनांचा मोठा ताफा शहरात दाखल झाला असून महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते काल या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. या नव्या यंत्रणेमुळे शहरातील आपत्कालीन सेवा, स्वच्छता आणि पावसाळ्यापूर्वीची तयारी अधिक वेगाने सुरक्षितपणे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शाह पठाण तसेच पालिका अधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे अग्निशमन विभागाची एकूण 12 अग्निशमन केंद्रे 24 तास कार्यरत असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित सेवा देण्याचे काम सातत्याने केले जात आहे. ही यंत्रणा अधिक सक्षम व्हावी यासाठी अद्ययावत आणि सुसज्ज फायर वाहने ताफ्यात समाविष्ट करण्यात आली असल्याचे महापौर पिंपळकर यांनी स्पष्ट केले. ही वाहने पूर्णपणे स्वयंचलित स्वरूपाची आहेत. प्रत्येक वाहनामध्ये 4000 लिटर पाण्याची क्षमता आहे. तसेच प्रथमच मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर वाहने ठाणे अग्निशमन दलात दाखल झाली असून 35 मीटर उंचीपर्यंत पोहोचून आग विझवण्याची क्षमता या वाहनांमध्ये आहे. यामुळे उंच इमारतीमधील आगीवर नियंत्रण मिळवणे आता अधिक सोपे होणार आहे, असा दावा पालिकेने केला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पुलावर काल सायंकाळी क्रेन उलटली. साकेत ते आनंदनगर उन्नत मार्गिकेच्या प्रकल्पासाठी ही वापरली जात होती. या अपघातामुळे मुंबई आणि ठाणे शहरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गावरील मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर कोपरी रेल्वे पूल ते विक्रोळी आणि ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर कोपरी रेल्वे पूल ते माजिवडा चौकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीचा परिणाम ठाणे शहरातील अंतर्गत मार्गावर झाला. रात्री कामावून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. ठाणे शहरात साकेत पूल ते कोपरी येथील आनंदनगर उन्नत मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी खोदकामे झाली असून त्याभोवती अडथळे बसवण्यात आले. कोपरी येथील रेल्वे पूलवरही याचा प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथे मोठ्या क्रेन उभ्या केल्या जातात. काल सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास येथील क्रेन तांत्रिक बिघाडामुळे उलटली. क्रेनचा बहुतांश भाग ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर झुकला. त्याचा परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर झाला होता. वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवण्याचा प्रयत्न केला. अपघातग्रस्त क्रेन रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी तांत्रिक अडचणी येत असल्याने रात्री 8 नंतर ही क्रेन रस्त्यामधून बाजूला झाली नव्हती. त्यामुळे रात्री वाहनांचा भार वाढल्याने कोंडीत भर पडली. येथील दोन्ही मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबईहून ठाणे शहराच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर कोपरी रेल्वे पूल ते विक्रोळीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर ठाणे शहरात मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर कोपरी रेल्वे पूल ते माजिवडा चौकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे ठाणे शहरातील कोपरी, बाराबंगला, खोपट, गोकुळनगर येथील अंतर्गत मार्गावरही कोंडी झाली होती. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. करोना संसर्गामुळे रखडलेली जनगणना करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने जनगणना प्रक्रिया सुरू केली. 2 टप्प्यात होणाऱ्या जनगणनेसाठी पालिकेने 78 फील्ड ट्रेनरची नियुक्ती केली आहे. फील्ड ट्रेनरचे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण आणि घरगणनेची प्रायोगिक अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे 15 वर्षांनंतर शहराची जनगणना होणार आहे. ठाणे महानगरपालिकेने आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगाने व्यापक तयारी सुरू केली. यानुसार क्षेत्रीय प्रशिक्षकांचे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण आणि घरगणनेची प्रायोगिक अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली असून शहरातील विविध प्रभागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले. या कामासाठी 9 प्रभाग समिती अंतर्गत एकूण 78 फील्ड ट्रेनर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यापैकी 39 प्रशिक्षकांना पहिल्या सत्रात प्रशिक्षण देण्यात आले आहे.
6 ते 8 एप्रिल या काळात सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत माजिवडा, मानपडा, उतळसर, लोकमान्य सावरकर आणि वर्तनगर या प्रभागांमध्ये प्रशिक्षण सत्र पार पडले. त्यानंतर 9 ते 11 एप्रिल रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या कालावधीत वागळे, नौपाडा, कोपरी, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागातील क्षेत्रीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल उतळसर प्रभाग समितीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर घरगणना करण्यात आली. या उपक्रमातून प्रत्यक्ष जनगणनेदरम्यान येणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन प्रक्रिया अधिक सुलभ आणि परिणामकारक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे रोडे यांनी सांगितले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात गृह खरेदीसाठी क्रेडाई MCHI ठाणेच्या वतीने ठाणे मालमत्ता प्रदर्शन 2026चे आयोजन करण्यात आले. हे प्रदर्शन ठाण्याच्या बाळकुम येथील दोस्ती वेस्ट काउंटिंग परिसरात होणार आहे. प्रदर्शनात 45 लाखापासून परवडणारी घरे उपलब्ध असणार आहेत. तसेच 2030 पर्यंत रिअल इस्टेटच्या माध्यमातून शहराची अर्थव्यवस्था $150 अब्ज पर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती क्रेडाई MCHI ठाणेचे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितले. क्रेडाई MCHI ठाणेच्या वतीने काल पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी क्रेडाई MCHI ठाणेचे अध्यक्ष सचिन मिराणी, सचिव फैयाज विराणी, मालमत्ता प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, पुनर्विकास समितीचे अध्यक्ष महेश बोरकर, नवनिर्वाचित अध्यक्ष गौरव शर्मा, युवा शाखेचे अध्यक्ष निमित मेहता, पुनर्विकास समितीचे सचिव अमित दातार, समिती अध्यक्ष सदस्य भावेश गांधी यांच्यासह समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे शहरात विविध पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. त्यामुळे ठाणे शहरात गृह खरेदीस नागरिकांकडून प्राधान्य दिले जात आहे. एकाच छताखाली ठाणे शहरातील सर्व मालमत्तांचे प्रदर्शन पाहता यावे, यासाठी क्रेडाई MCHI ठाणेच्या वतीने बाळकुम येथील दोस्ती वेस्ट काउंटिंग येथे मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. देशातील आघाडीच्या बांधकाम व्यावसायिकाकडून ठाणे शहरात सुरू असलेल्या विविध गृहप्रकल्पासोबत नागरिकांना एकाच ठिकाणी गृह कर्जासाठी विविध बँकांचे प्रतिनिधी आणि खाजगी वित्तीय संस्थांसोबत संपर्क साधता येईल. महारेरा या कायद्यातील तरतुदीबाबत कार्यक्रमातून माहिती दिली जाणार आहे. मालमत्ता प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रतिष्ठित गृहसंकुलातील घरांचा पर्याय नागरिकांना उपलब्ध होणार आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला समाधान होईल, असा विश्वास सचिन मिराणी यांनी व्यक्त केला आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच आठवड्यात घर आणि गुंतवणुकीसाठी मालमत्ता पाहून खरेदी करण्याची संधी मिळेल, असे सचिव फैयाज विराणी यांनी सांगितले आहे. तर ठाणे शहर हे नागरिकांच्या पसंतीचे शहर होत आहे. शहरात गृह खरेदी वाढल्याचे प्रदर्शनाचे अध्यक्ष विभव बोरकर यांनी सांगितले. ठाणे शहर हे आलिशान घरासाठी उत्तम पर्याय असल्याचे मत खजिनदार जय वोरा यांनी व्यक्त केले. तर प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना स्वतःच्या मालकीचे घर आणि उत्तम जीवनशैलीचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे, असल्याचे समितीचे युवा शाखा अध्यक्ष निमित मेहता यांनी सांगितले.
तर गृह खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या कुटुंबाचे समाधान व प्रदर्शनाच्या माध्यमातून नक्की होईल, असे नवनिर्वाचित अध्यक्ष गौरव शर्मा यांनी सांगितले. मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी प्रकल्प राबवून रस्ता रुंद करण्यात आला आहे. परंतु रस्त्याच्या मधोमध उभे असलेले विद्युत खांब, रस्त्यावर पसरलेली वाळू, उंच सकल रस्ते आणि सेवा रस्त्याप्रमाणे दुहेरी सुरू असलेली वाहतूक या कारणास्तव रुंदीकरणानंतरही अपघाताचे धोके वाढल्याची चित्र आहे. त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. घोडबंदर रस्ता हा मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरून उरण येथील JNPT बंदर, गुजरात, मुंबई अशा अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. याशिवाय स्थानिक नागरिकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. या मार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ते होते. घोडबंदर मार्गावर गेल्या काही वर्षापासून सातत्याने वाहतूक कोंडी होते. ही समस्या सोडवण्यासाठी मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी प्रकल्प राबवून रस्ता रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सेवा रस्त्यावरील बेकायदा पार्किंग बंद होऊन या रस्त्याचा वाहतुकीसाठी वापर होईल, असे दावे करण्यात आले होते. या प्रकल्पाचे काम गेल्या काही महिन्यापासून सुरू असून त्यात मुख्य आणि सेवा रस्ता जोडून कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्याबरोबरच रस्त्याच्या कडेला गटार, पदपथ तयार करण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी ही कामे पूर्ण झालेली आहेत. असे असले तरी यापूर्वी मुख्य आणि सेवा रस्त्याच्या दुभाजकांवर उभारण्यात आलेले उच्च दाब विद्युत वाहिनीचे खांब, जलवाहिन्या मात्र हटवण्यात आलेल्या नाहीत. रुंदीकरणानंतर वेगाने धावणारी वाहने या खांबांना धडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रकाश अपुरा असल्याने धोका अधिक वाढला आहे. मुख्य आणि सेवा रस्ता जोडले गेले असले तरी वाहतूक व्यवस्था अद्याप पूर्णपणे सुव्यवस्थित झालेली नाही. अनेक ठिकाणी वाहतूक पूर्वीप्रमाणेच सेवा रस्त्याच्या पद्धतीने सुरू आहे. रस्त्यावर विद्युत दिवे नसल्यामुळे अंधार असतो आणि त्यात वाहने समोरासमोर वेगाने येत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. दरम्यान काही भागात रस्त्यावर वाळू साचलेली दिसून येत आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.